राज्यामध्ये सध्या एका अधिकाऱ्याची मोठी चर्चा होऊ लागलेली आहे आणि ती चर्चा मुंबईपासून नागपूरपर्यंत आणि खाली सांगलीपासून वापी म्हणजे नाशिकच्या बॉर्डर पर्यंत ते अधिकारी आहेत तुकाराम मुंडे. खरं तर आपल्या डॅशिंग स्वभावामुळे आणि कारवाईच्या धडाक्यामुळे तुकाराम मुंडे ओळखले जातात आणि त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच FDA म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाच्या खात्याचा जो पदभार आहे तो स्वीकारलेला आहे. ते सचिव म्हणून तिथे काम करतायत आणि एक जबाबदार आणि एक कायदेशीर किंवा कटिबद्ध असतील किंवा एक शिस्तबद्ध अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. आता त्या तुकाराम मुंडेंनी जशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कारवाईचा धडाका लावलेला आहे. खरं तर मुंबई असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, पुणे असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुंडेंची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खरं तर जे देवस्थान आहेत त्या ठिकाणी बहुतांश जे पेढे विकले जातात त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा सुरू आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे आता बहुतांश हॉटेलमधनं हे तळलेले पापड असतील किंवा पनीरचे आयटम हे आता नामशेष होऊ लागलेले आहेत. आता नामशेष म्हणजे काय? कारण की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही भेसळ होत होती आणि जे तेल असलेलं पापड तळताना जे तेल वापरतात खरं तर तेल प्रचंड खराब असतं आणि त्याच्याचमुळे की काय आता FDAचा आणि मुंडेंचा धाक घेऊन खरं तर हॉटेल चालक जे आहे किंवा बेकरीवाले असतील किंवा दुग्धजन्य पदार्थ विकणारे जे लोक असतील त्यांनी आता एक धसका जो आहे तो घेतलेला आहे. मात्र त्याच्यापेक्षा मोठा धसका घेतलेला आहे तो गुटखा जे विक्री करतात त्यांनी. खरं तर नाशिकमध्ये आपण आहोत आणि नाशिकचा जो बॉर्डर आहे ती गुजरातला लगत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो गुटखा आहे हा नाशिकसह मुंबईपर्यंत जाण्यासाठी एक वेगळा मार्ग देखील या ठिकाणी समजला जातो. मात्र आत्ताची अशी परिस्थिती आहे की मुंडेंची ज्या वेळेस एंट्री झालेली आहे आणि त्यानंतर जे गुटखा विकणारे असतील किंवा जे त्यांचे इन्व्हेस्टर असतील, जे गुटखा माफिया त्यांना म्हणतो, ते चांगले सध्या धास्तावलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र आता दुसरी जी महत्वाची बातमी आलेली आहे ती आहे नाशिक विभागातून. नाशिक विभाग म्हणजे नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुकाराम मुंडे यांच्या पथक म्हणजे FDAने जी आहे धाड सत्र या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये नाशिक, सिन्नर, जळगाव, नंदुरबार अशा वेगवेगळ्या ठिकाणी साधारण 7 हॉटेल जे आहे त्यांच्यावर कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर एक भुसावळचं हॉटेल आणि एक धुळ्याचं हॉटेल जे आहे त्यांचे जे परवाने आहे ते या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहे. जी FDAने जी प्रेस नोट या ठिकाणी बनवलेली आहे ती प्रेस नोट माझ्या हातात आहे आणि त्या प्रेस नोट मध्ये थेट उल्लेख केलेला आहे का राज्यव्यापी विशेष तपासणी मोहीम नाशिक विभागाची प्रभावी कारवाई 2 दिवसात 20 हॉटेल व आस्थापनाची जी आहे तपासणी या ठिकाणी करण्यात आली. 7 परवाने तत्काळ या ठिकाणी निलंबित करण्यात आलेले आहेत आणि जे हॉटेल यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळालेले आहेत ते हॉटेल ग्रीन वॉल, जत्रा, लिंक रोड, पंचवटी, नाशिक. दुसरं हॉटेल आहे राधिका जे द्वारकेला स्थित आहे. नाशिकचं मध्यवर्ती ठिकाण हे द्वारका आहे, त्या ठिकाणी हे हॉटेल आहे. तिसरं हॉटेल आहे क्राऊन पॅलेस, पेठ रोड, नाशिक जे RTO ऑफिसच्या समोर आहे. यासोबतच हॉटेल त्रिमूर्ती, अजिंठा रोड, MIDC, जळगाव या ठिकाणी हे हॉटेल आहे. यासोबतच सिन्नर मधलं नाशिक जिल्ह्यातलंच एक हॉटेल आहे लक्ष्मी हॉटेल, त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे. आणि 7वं जे हॉटेल आहे त्याचं नाव आहे भानू, हे जळगाव मधलं स्थित हॉटेल आहे. आणि तसंच यापूर्वी देण्यात आलेल्या सुधारणा नोटीस मधील त्रुटी निर्धारित मुदतीमध्ये पूर्ण न केल्यामुळे हॉटेल जय, साकेगाव शिवार, भुसावळ आणि गजानन कॅन्टीन, मेडिकल कॉलेज कॅम्पस परिसर, धुळे. खरं तर मेडिकल कॉलेजच्या देखील या कॅन्टीन ज्या आहेत त्याच्यावर देखील तुकाराम मुंडेंची जी नजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि एक तर मेडिकल कॉलेज नाही, जे वेगवेगळे हॉस्टेल आहेत त्या ठिकाणी आता मुंडेंनी जी आहे ती कारवाईचा धडाका या ठिकाणी लावलेला आहे. त्यामुळे हॉटेल चालक असतील किंवा जे भेसळयुक्त पदार्थ विकत असतील ते सध्या चांगलेच या ठिकाणी धास्तावलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ही कारवाई फक्त एकट्या नाशिक पुरता होते का? तर नाही. ही फक्त जळगाव पुरता होते का? नाही. ही कारवाई जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी तुकाराम मुंडेंनी या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि परिणामी आता बहुतांश जे हॉटेल आहेत त्यामध्ये तळलेले पदार्थ असतील किंवा पनीर असेल अशा कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या सध्या विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत.
नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर असेल, यासोबतच सप्तशृंगी गड असेल आणि नाशिकच्याच लगत असलेलं शिर्डी असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जे पेढे विकले जातात प्रसादाच्या नावाखाली, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते अशी ओरड होती. आणि आता परिणामी अशा बहुतांश देवदर्शनाच्या ठिकाणी देखील जे पेढे असतील किंवा जे वेगवेगळे पदार्थ आहेत ते आता आपल्याला मिळत नाहीये. ह्याचं महत्वाचं कारण की आता हे सर्व लोक भेसळ जे आहे ते या ठिकाणी करत होते. आणि नाशिकची जर आपण ओळख जर पाहिली तर मिसळसाठी प्रसिद्ध, मटण भाकरीसाठी प्रसिद्ध असलेलं या नाशिकमध्ये तुकाराम मुंडेंची जी धास्ती आहे, ते दुकान चालक असतील, हॉटेल चालक असतील किंवा वेगवेगळे जे ग्रोसरी विकतात त्यांनी देखील घेतलेली आहे. कारण की जे वेगवेगळा जो माल त्यांच्याकडे या ठिकाणी विक्रीसाठी येतो, म्हणजे जे ऑनलाईन फूड चेन असते, म्हणजे यामध्ये वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म असतात त्याच्यावरनं जे आपल्याला घरगुती सामान लागतं किंवा वेगवेगळे स्टोअर जे करून ठेवतात, वेअर हाऊस ज्यांचे असतात ते देखील चांगले धास्तावलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि परिणामी आता तुकाराम मुंडेंच्या या कारवाईचा धसका जो आहे तो मोठ्या प्रमाणात यामध्ये एफडीएचे जे लोक आहे कारवाईच्या माध्यमातून यामध्ये हॉस्पिटल असतील, त्याच्यामधले असतील मेडिकल, आणि यासोबतच जे हॉटेल चालक असतील, दुग्धजन्य पदार्थ जे विकतात आणि विशेष करून गुटखा माफिया, त्याच्यावर तर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल असं देखील तुकाराम मुंडेंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि परिणामी नाशिक विभागातले जे 7 हॉटेल आहेत त्यांचे परवाने या ठिकाणी रद्द करून कारवाई करण्यात आलेली आहे. 2चे परवाने हे तात्काळ त्यांना सुधारण्याची संधी दिली होती, मात्र तसं काही झालं नाही. मात्र जे वेगवेगळे हॉस्टेल असतील किंवा ज्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या कॅन्टीन असतील त्याच्यामध्ये उत्कृष्ट दर्जा जर नाही दिला आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार जर आढळला, आता त्यांचे देखील परवाने या ठिकाणी रद्द करण्याची भूमिका तुकाराम मुंडे यांच्या पथकासह घेतलेली आहे. त्यामुळे आता जर तुम्ही कोणत्याही प्रकारची भेसळयुक्त पदार्थ किंवा भेसळयुक्त वस्तू विकत असाल तर तुम्ही खरं तर सावध झालं पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची भेसळ जी आहे ती केली नाही पाहिजे. कारण की कुणाच्या आरोग्याशी जर तुम्ही खेळाल तर तुम्ही थेट कारवाईला समोर जाल आणि कारवाई जी आहे ती मकोका अंतर्गत या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टींसाठी जर तुम्ही कोणतीही भेसळ करत असाल तर सावधान, तुमच्यावर करडी नजर ही एफडीआयची आणि विशेष करून तुकाराम मुंडे जे अधिकारी आहेत त्यांचे आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारची भेसळ जर तुमच्या परिसरात होत असेल, तुम्हाला जर या ठिकाणी काही माहिती असेल तर तात्काळ तुम्ही एफडीएशी या ठिकाणी संपर्क करा. मात्र ज्या 7 आणि 2 अशा 9 हॉटेलांवर जी कारवाई केलेली आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर नाशिक विभागातील जे हॉटेल चालक असतील, कॅन्टीन चालक असतील, मेस चालक असतील ते सध्या चांगलेच धास्तावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय, आपली प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुकाराम मुंडेंच्या या कारवाईला तुम्ही कशा पद्धतीने बघतात हे नक्की तुम्ही लोकमतच्या माध्यमातून आपले विचार या ठिकाणी मांडू शकतात. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.